तेथे राम नाम होईल श्रवण. कारण संत रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, दीन रजनी हाची धंदा गोविंदाची फवाडे. माझी मज झाली अनावर वाचा, मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नावाचा घेतला पे, छंद या नावाचा घेतला पे, छंद या नावाचा घेतला पे, छंद या नावाचा घेतला, छंद या नावाचा घेतला पे, छंद या नावाचा घेतला पे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. गोपार खुमाई हरी गोपार खुमाई, गोपार खुमाई हरी गोपार कुमार, 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 गोपार श्रवण घडेल भजन उच्चिष्टाचे कामाली बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. महाराज म्हणतात आपण एखाद्या मालकाप्रमाणे आपण जर राहलात नौकर म्हणून तर आपलं जीवन सक्सेस होईल. दीनपणे रंक तेथे भले. संत जो मार्ग सांगतील, संत जे काम सांगतील तिथे तुला ऐकावं लागेल. दीनपणे रंक तेथे भले. ठीक आहे महाराज, 3 चरणाचा भाव आमच्या लक्षात आला. परंतु आम्ही संसारिक माणसं आहे, प्रापंचिक माणसं आहे. आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ते गोष्ट आम्हाला प्राप्त होईल का? महाराज म्हणतात सर्व सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. अभंगाच्या शेवटच्या तो का म्हणे सर्व सुख त्यास, तो का म्हणे सर्व सुख त्यास, तो का म्हणे
राम नाम होईल राम नाम होईल घडेल भोजन पुष्टिसा Oh
सुख त्या संगती तुका म्हणे सर्व 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 सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पण महाराज म्हणतात संगती ज्या ठिकाणी पत्ता मिळणार आहे विको कमी करा. ज्या ठिकाणी जो पत्ता सांगितला तो पत्त्यावरती आपण जर गेला तर सर्व सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. ज्या देहाच्या संबंधाने आपण जेवढी अपेक्षाने आकांक्षाने परमार्थामध्ये उतरत आहात ना, प्रत्येक माणूस गरीब असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, 5 वर्षाचा मुलगा जरी महादेवाच्या मंदिरामध्ये गेला त्याच्या मुखातून एकच शब्द निघतो, देव बाप्पा मला सुखाचं ठेव. वास्तविक त्याला सुखाविषयी माहित नाही, कळत नाही, पण त्याच्या जीवनामध्ये असं वाटतं की आज जरी मी लहान आहे देवा, पण निश्चित एक दिवस मोठा होणार आहे, अपेक्षा त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे, हा देह चालतो तोपर्यंत या देहाची किंमत असते. ज्या दिवशी बोलवणारा निघून जातो, चालवणारा निघून जातो, त्या दिवशी या देहाची किंमत कोणीही करत नाही. बाहेरचे जाऊ द्या, गावातले जाऊ द्या, तालुक्याचे जाऊ द्या, जिल्ह्या ठिकाणचे जाऊ द्या, महाराष्ट्रातले जाऊ द्या, घरातील लोक सुद्धा त्या वेळेस त्याची किंमत करत नाही. हे जिवंत उदाहरण आपण डोळ्यासमोर पाहिले. किती प्रेम होतं पती पत्नी एकमेकावर, किती होतं, भरपूर. पण आता 1.5-2 वर्ष अगोदर आपण पाहिलं किती प्रेम. एकदा कोरोना काय झाला माणसाला की बाई म्हणे तू 14 तुझी फटकायचंच नाही, खाली उतरायचंच नाही. संसाराच्या प्रेमाला कुठेतरी तडजोड होते, कुठं कमी वाढतं, कुठं जास्त होतं. पण परमार्थाचं जे प्रेम आहे महाराज म्हणतात ते त्रिकाल बाळात टिकणार आहे. बाग गेला, सीन गेला, अवघा. सुख वेगळं, आनंद वेगळा. सुख एखाद्या वेळेस कमी जास्ती होतं, पण आनंद हा त्रिकालवाद आहे. म्हणून संतांनी आनंदा जागोजागी शब्द वापरला. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निध यांचे आनंद शब्द वापरला. म्हणून जोपर्यंत शरीर चालतं तोपर्यंत परमार्थ जेवढा करता येईल तेवढा करून घ्या. एकदा शरीर काय थकलं, एकदा हातातली सत्ता काय गेली की घरातला विषय संपून. पहा तुम्ही, संसारामध्ये जसं माणसाचं वय वाढतं तशी माणसाची किंमत कमी होत चालते. परमार्थामध्ये जसं जसं वय वाढेल, वय तसं तसं माणसाची किंमत वाढत चालते. म्हणून आपली किंमत घटली पाहिजे का वाढली पाहिजे हा वैयक्तिक ज्याचा त्याचा विषय. संसार किती करा ते माणसात मला शेवटपर्यंत त्रिकालवाद नाहीये, तो त्रासच देणार आहे. संसार घटत चालतो पण परमार्थ हा वाढत चालतो. संसार 8चा पाळा आहे पण परमार्थ हा 9चा पाळा आहे. 8 8 दुनी 16 6 ने 1 संसारा घटतो, परमार्थ स्थिर राहतो, जागेवर थांबतो. 8 8 दुनी 16 6 ने 1 घटला का वाढला. तुम्ही शाळेत जात नाही का? मी काय विचारतो, संसारा घडतो, परमार्थ जागेवर, परमार्थ जागेवर स्थिर आहे, तो हालत नाही. 8 8 दुनी 16 किती झाले, 8 दुनी 6 ने 1 7 घटला का वाढला. मग बोला ना तुम्ही. नम दुनी 18 वाढला का घटला. 8 ने 1 नम त्रिक 7 2 नम चौक 36 6 3 बोला पुढे. परमार्थ हा घटत चालतो पण संसार घटत चालतो, परमार्थ हा वाढत चालतो. म्हणून परमार्थ वाढता आला पाहिजे. जोपर्यंत शरीर चालतं तोपर्यंत परमार्थाची मजा. एकदा शरीर थकलं की माणूस शून्य होऊन जातो. एक शेवटचा दृष्टा सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. ठल विढल संसारामध्ये जोपर्यंत शरीर चालतं तोपर्यंत घरातील लोक त्या व्यक्तीला किंमत देतात. नाना 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 नानाचा कधी तनाना वाजते सांगता येत नाही. प्रत्येक घरातली गोष्ट आहे. वडील असेल
जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत संसाराची मजा आहे. एकदा शरीर संपलं की संपला विषय. एक मावशी बाजारात गेली. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. एक मावशी बाजारात गेली. बाजार त्याला म्हणतात ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात त्याला म्हणतात बाजार. ज्ञानवरा म्हणतात संसारातला बाजार वेगळा आणि परमार्थाचा बाजार वेगळा. ज्ञानवरा म्हणतात मी बाजाराला आलो, आपणही येतो, संत येतात, पण संत वेगळा बाजार करतात आणि आपण वेगळा. मिरची काय पाव आहे, अद्रक काय. पण संतांचा तसं नाही. येसा ते आलिया गुळगा शारंग धरू नाही तरी संसार. हे साथ आहे. सात म्हणजे हे सात नाही, हे संसारातले. ज्ञानवरा सांगायचे हे साथ आहे म्हणजे देहरूपी साथला आपण आलेल्या बाजाराला. पण बाजार करत असताना आम्ही त्याला ओळखलं. पण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ओळख होत नसेल तर ते जीवन तुमचं वाया गेल्यासारखं. नाही तरी संसारू. बाजारात गेली मावशी. बाजार करता करता एका भांड्यांच्या दुकानात गेली. त्या दुकानदाराला सांगितलं दादा एखादं स्टीलचं पातेलं आहे का. मी दृष्टांत सांगतो जोपर्यंत शरीर चालतं, चालवणारा आहे, बोलवणारा आहे, तोपर्यंत त्या देहाची किंमत असते. आणि मावशी बसा, तुम्हाला जे आवडेल पसंत येईल सुंदरपैकी आपल्या दुकानामध्ये पातेलं आहे, बसा तुम्ही खाली. मावशी खाली बसली. एक नंबरचं स्टीलचं पातेलं खाली काढलं. पण याची किंमत किती. आणि 50 रुपये. मावशी म्हणे याच्यापेक्षा मोठं दाखवय. 2 नंबरचं काढलं. म्हणे याची किंमत किती. म्हणे 100. याच्यापेक्षा मोठं दाखव. म्हणे 150. दुकानदार म्हणाला मावशी आता शेवटचं पातेलं आहे, याच्यापेक्षा मोठं आता पातेलं दुकानामध्ये नाही. याची किंमत किती. म्हणजे 200 रुपये. त्या मावशीने त्या दुकानदाराच्या हाती 200 रुपये दिले. पिशवीमध्ये ते पातेलं ठेवलं आणि घरच्या प्रवासाला निघाली. निघता 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 एक कुंभाराचं घर लागलं. खरे बाबा सुंदरपैकी मळके घालवणे चालू आहे, एखादं मळकं देशील का. तो दुकानदार म्हणला महाराज मावशी तुम्हाला जे येईल पसंत ते घेऊन जा. कुंभार दादा म्हणाला म्हणजे किंमत किती. फक्त 20 रुपये. त्या मावशीने त्या मळक्याचे 20 रुपये दिले, पिशवीमध्ये ठेवलं. घरी आली. घरी आल्याबरोबर त्याच पिशवीत बाहेर पातेलं काढलं, मळकही काढलं. घरामध्ये दैदूत होतं सारखं म्हशी असल्यामुळे. मावशीने विचार केला या पातेल्यामध्ये दही ठेवण्यापेक्षा या मडक्यामध्ये जर ठेवलं तर बरं होईल. म्हणून दही त्या मडक्यामध्ये ठेवलं. जुना काळ. खाली ठेवण्यापेक्षा विचार केला एखादं कुत्र येईल, मांजर येईल, वरती ठेवलं. त्याला काय म्हणायचं. शिंक्यावरती ठेवलं. ते मडकं वरती, पातेलं खाली. ते मळकं त्या पातेल्याला पाहायचं. पातेलं. बऱ्याच दिवस दोघांचा पाहण्याचा कार्यक्रम चालू होता. कोणाचा. हा बोलत चला. पाहता 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 त्या मळक्याला अभिमान झाला, गर्व झाला. अरे करे कोण म्हणे असं. मळक म्हणे त्या पातेल्याला करे अरे तुरे भाषेत. अरे म्हणे काय थोडीफार आहे का. काय की विकली सर्व. काहीच नाही. म्हणे झालं काय. म्हणे अजून मी लक्षात येत नाही का. म्हणे काय. मूर्खा म्हणे भाऊची किंमत किती आहे. 20 रुपये. पण भाऊ कुठे आहे. कुठे आहे. तुझी किंमत किती आहे. म्हणे 200 रुपये. तू कुठे आहे. खाली. बऱ्याच दिवस दोघांचं भांडण चालू होतं. बरेच दिवस निघून गेले. सप्त्याचा 6वा दिवस निघाला. त्या पातेल्याला बऱ्याच दिवसापासून ते ऐकता 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 कान बधीर झाले त्याचे. कोणाचे. पातेल्याचे. अरे बस झालं. बऱ्याच दिवसापासून ऐकू राहिलं तू म्हणे हे मला माहित आहे. तुझ्यापेक्षा 1000 पटीने किंमत माझी आहे. बरोबर आहे. मी खाली आहे हे मला कळते.
माझ्यापेक्षा 1000 पटीने किंमत कमी आहे हे मलाही कळते, पण तू वरती आहे बरोबर आहे. पण लक्षात ठेव, तुझी किंमत 20 रुपये आहे असताना तू वरती बरोबर आहे. माझी किंमत 200 रुपये खाली ही बरोबर आहे. पण लक्षात ठेव, शेवटपर्यंत जोपर्यंत घर जिवंत आहे, घरातील माणसं जिवंत आहे, तोपर्यंत भाऊ घरात राहील. कोण म्हणायचं? कोण पातेल? कोणाला? कोण कोणात म्हणाले? हा बोलत चला. जोपर्यंत घर जिवंत आहे, घरातील माणसा, तोपर्यंत भाऊ घरात राहील, घराच्या बाहेर निघणार नाही. पण तू कधी घराच्या बाहेर निघशील याची गॅरंटी? योगायोग घरातलं दही दूध संपलं. ते वरचं मळक, असे बरेच मळके आहेत. ते जा वर कुत्ता बस करायचं खाली येतात ना, असे बरेच मळके आहेत. पण त्याला माहिती एक दिवस खाली येणार, वर राहून काय फायदा नाही. एक दिवस खाली येणार सगळे. ते खाली मळका आल्याबरोबर ते पात्र म्हणते, खरे कसा का खाली आला, काय झालं? ते मळक म्हणे, जाऊ दे, जे झालं तर झालं, झाकेल मूठ. ते मावशी तेवढ्यावर थांबले नाही. सुंदरपैकी मसाली भाजी केली वांग्याची, सुंदरपैकी. उन्हाळ्याचे दिवस, चैत्र महिना. परत विचार केला, या मडक्यामध्ये भाजी जर ठेवली तर बरं होईल. पातेल्यामध्ये भाजी ठेवण्यापेक्षा मडक्यातच भाजी ठेवली. शेतामध्ये निघून गेली. दिवसभर काम धंदा केला. संध्याकाळी 6च्या पुढे घरी आली. आल्याबरोबर जे मावशी दिवसभर ज्या मावशीने काम धंदा केला, जेव्हा ते मडक्यापर्यंत गेली, गेल्याबरोबर काय झालं असेल? मडक्यातली भाजी खराब झाली, वास यायला लागला. ते मावशी म्हणे, मेल्या, ज्याची किंमत करायला पाहिजे त्याची केली नाही, ज्याची किंमत करायला नको त्याची केली. तू घरामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही, तू हनुमानवाडीमध्ये राहण्याच्या लायकीचा. ते मावशीनं मळक घेतलं, डायरेक्ट वाडीच्या. आपले तसंच करतात. आहे तोपर्यंत मळक्याची किंमत आहे. दृष्टांत संपला. त्यातला भाव एवढा महत्वाचा आहे. मी तुम्हाला असं विचारतो, मळक्याची किंमत कुठपर्यंत होती? जोपर्यंत दही दूध होत तोपर्यंत त्या मळक्याची किंमत होती. ज्या दिवशी हे भगवंत रूपी भगवंताने दिलेली हे घागर आहे, मळक आहे, जोपर्यंत त्यात भगवंत रूपी दही आहे, जोपर्यंत भगवंत रूपी चालवणारा आहे दही, बोलवणारा आहे, तोपर्यंत त्या मळक्याची किंमत आहे. ज्या दिवशी हिच्यातलं दही संपून जातं, बोलवणारा निघून जातो, चालवणारा निघून जातो, त्या दिवशी घरातले लोक म्हणतात, जाऊ द्या, पाणी पावसाळ्याचे दिवस आहे, पाहुण्यात दूर जाणार, लवकर चाला, आवरा. कोण म्हणते असं? मला ते वाक्य आठवलं, ते अजय देवकांचं, हमे तो अपने लुटा गैर. हा हा, बाहेरचे हानिकारकच नाहीये, जवळचे. तुकोरांच्या नाटामध्ये प्रमाण, आप आपल्या घात करू शत्रू झालो मी. जेवढा घात आपल्यापासून होतो तो दुसऱ्यापासून नाहीये. म्हणून महाराज म्हणतात, आपण मनुष्य द्यायला आपण आलो असताना हे भगवंताने दिलेले हे घागर आहे, भगवंताच्या चरणी चांगल्या प्रमाणे समर्पित करा. परमार्थाच्या पद्धतीतून नाम चिंतनाची धार त्या पिंडीवरती समर्पित करा. हाच शिवपुराणाचा संदेश पूर्ण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर खाली बसा. संत समागम एखादी परिभावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे राम श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. ज्यांच्या मुखात इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला, हरिभक्तीपरायण किशोर भाऊ असेल, कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय परमश्रद्धेय आपल्या भागातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आणि महाराज गुंड हे सुद्धा उपस्थित आल्याबद्दल महाराजांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आपण एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये ढाल तलवार सहित आपण कीर्तनाकरता उपस्थित राहिले आहे की सर्व आवरावरी करून तुमचे सुद्धा धन्यवाद. एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कुडे, निमित्त जरी त्यांचं जरी असलं पण या ठिकाणी सर्वांचा दर्शनाचा एक मला प्राप्त झाला. विशेष यांचा झाला, म्हणजे त्यांच्यामुळे मी इथं आलो, इथून तिथं जाणार. थांब ना, तर रूम मध्ये पाहतो तुम्हाला.
काही विषय नाहीये. एक प्रेमाचा भाव आहे. मला आनंद वाटला त्यांना. एक तरुण मूळ पाहिले हरिपाठा करतात, सर्व आनंद, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपला उजगी. संसारामध्ये किती नाचा, किती नाचा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. परमार्थात थोडं नाचा, लोक तुम्हाला आनंदानं पाहतील. संसारामध्ये किती बारीक नाचा, बारीक किती नाचा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. परमार्थात कसे कुदा, लोक तुम्हाला आवडीनं पाहतील. इथं तुम्ही आता बाबा आहे, एखादा माणूस हरिपाठात, हा ते भाऊ होते नाचणारे, मला त्यांचं कोण होतं ते पुढे, अरे तुझा आहे, तुझं भाषी परी जागा त्या कपड्यावर उलटून नाही तुम्ही. ते काय एकदम वातावरण. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, हो तो बापाचा बाप शुभा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. त्यांच्या नावात एवढी ताकद आहे. मेलेला माणूस सुद्धा उठायची ताकद छत्रपती शिवरायामध्ये नावात ताकद आहे. दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती, दैवत 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 छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म फौलाद का था, दुनिया पे राज किया था उसने उसका जिस्म फौलाद का था, झुकाने किसी के सामने क्योंकि हिंदू की औलाद था. ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शात पाहून झालेली भूमी आहे, त्या भूमीमध्ये असे रत्न आहे. दैवत शिवनेवरी. अतिशय आनंद वाटला त्यांना पाहून. इथं कसे नाचा, किती आनंदाने लोक पाहत होते तुम्हाला, आहे की नाही? पूर्ण समाज आहे की नाही. पण काला उद्या, काला उद्या मंडप काढू द्या आणि मग नाचा, मग पा लोक म्हणतील वा, गावात नको थांबू द्या, जाऊ द्या. हा हा त्यांचाच विषय नाही, हा सगळ्यांचा विषय. संसारात तुम्ही किती नाचा, एक त्यांचं उदाहरण घेतलं, त्यांचा सगळ्यांचा जनरल विषय. संसारात तुम्ही किती नाचा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहे. परमार्थात कसंही नाचा, लोक आनंदाने पाहतील. हा परमार्थाचा फरक आहे. म्हणून झालेली सेवा भगवान त्याच्या चरणी समर्पित करतो. 2 तास आपण कीर्तन ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुढची सूचना हरिभक्तीपरायण जय विठ्ठल वाणीभूषण आमचे कोडी सर सूत्रसंचालन करतील. जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय.